हॅलो, मी दीप्ती. आज आहे सर्व पितृ अमावस्या म्हणजेच कावकाव. मी तर कावकावच बोलत आली आहे आणि ऐकत सुद्धा आली आहे. पण ठीक आहे. तर मम्मानी सगळं जेवण नैवेद्य त्यांच्यासाठी जे होतं ते सगळं बनवून घेतलेलं आहे. लास्टचं काम राहिलेलं ते म्हणजे पुऱ्या तळायचं. सो ते मी डन करते. खूप छान पुऱ्या फुगत होत्या. तर आज अमावस्या आहे. कोणाकोणाकडे काय काय प्रथा आहे नक्की सांगा. आमच्या इथे ना खीर बनवली जाते तांदळाची. सो ती सुद्धा मम्मानी बनवली आणि साईडलाच ना मी अळूवड्या पण तळून घेतलेल्या, कारण की एका साईडला लगेच काम होऊन जाईल ना, म्हणून परत परत करायला वेळ कुठे आहे. सो तेही करून घेतला आणि ना नंतर नैवेद्य दाखवायचा होता. पण मी तुम्हाला हमखास सांगते बघा, आज एकही कावळा दिसणार नाही त्यांना नैवेद्य दाखवतो म्हणून. तर सकाळी छानपैकी वडापाव खाऊन घेतला, नंतर मुलांचे क्लासेस सुद्धा घेऊन चालते म्हणून मला काय मम्माला मदत करता आली नाही. नंतर मम्मीने नैवेद्य वाढायला घेतलेले, तर अलेक्स सुद्धा बघत होता मम्माने काय काय केलंय, कसं वाढतेय कसं नाही. तर आजच्या जेवणात होतं मटण होतं, फिश फ्राय होती, वडापाव सुद्धा होता नैवेद्यासाठी. त्याच्यानंतर मग डाळ भात, बिरड्याची भाजी, 7 भाज्या, खीर. खीर तर खूप इम्पॉर्टंट आहे, ती नसेल तर नैवेद्य अपूर्ण होईल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पप्पा आणि मम्मीने छानपैकी पूजा करून घेतली. मम्मी बघत होती कोणत्या डायरेक्शनला कसं काय लावायचं आहे आणि मी बघत होती कुठून एखादा कावळा येतोय का, पण नाही, मला एकही कावळा दिसला नाही. लास्टपर्यंत खूप वाट बघितली बघा, म्हणून पप्पाने एकत्र पूजा करून घेतली. आता पप्पा कावकाव कावकाव असं म्हटलं जातं ते बोलते. त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी सुद्धा जेवून घेतला. मी तुम्हाला सगळीकडे दाखवते बघा, एकही कावळा तुम्हाला दिसणार नाही आज. बघा वातावरण किती सुंदर झालंय, पण एकीकडे कावळा या एखादा कोणताच पक्षी दिसत नाहीये. सो ठीक आहे. नंतर जायचं होतं थोडं शॉपिंग करायला, कारण की ना उद्यापासून उपवास चालू होत आहेत. नवरात्रीचे 9 दिवस आपल्याला उपवास करायचा आहे. सो मोठा भोपळा बघायचा आहे पहिले. आज मार्केटमध्ये लेट गेलो म्हणून सगळे शॉप उठलेले. 2च शॉप ओपन होते, तर तिथून आपण पहिले भोपळा घेतला, नंतर स्वीट पोटॅटो घेतले. त्याच्यानंतर काही फळं सुद्धा घ्यायची होती, तर तिथे पहिले सीताफळ दिसले, सो सीताफळ घेऊन टाकले. त्याची स्मूथी बनवायला खूप छान लागते हा, त्याच्यामुळे रेसिपी नक्की तुम्हाला दाखवीन बनवल्यावर. तर ते करून घेतले, नंतर फुलं सुद्धा घेतली आणि घरी आल्यावर खीर आणि पुरी खाऊन घेतला. मग जॉबला निघाली, नंतर आईस्क्रीम सुद्धा खाल्ली. आणि आजकाल ना संजूचं हे नवीन गाणं जे आलंय ना, राठोड संजू राठोडचं, मला हे भयंकर आवडलेलं आहे. तुम्हाला आवडतंय का नक्की कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.